जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी सांगणार आहे एक असा स्वामींचा चमत्कार. एका कुटुंबावर एवढं मोठं दुःख कोसळलं होतं की डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, आता काहीच आशा नाही. घरात रडारड, भीती आणि निराशाच. पण त्या आईने शेवटचा उपाय म्हणून फक्त एकच नाव घेतलं आणि ते म्हणजे होतं श्री स्वामी समर्थ. आणि पुढे जे घडलं ते ऐकून तुम्हालाही अंगावर शहारे येतील. हा चमत्कार कसा घडला आणि त्या रुग्णाची प्रकृती अचानक कशी सुधारली हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ICUच्या बेडवर मृत घोषित केलेला माझा मुलगा आणि आईची ती अखंड स्वामीसेवा. डॉक्टरांच्या हातातील रिपोर्ट बघून त्यांचा थरकापच उडाला होता. पुण्याच्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये रात्रीचे 2 वाजले होते. ICUच्या बाहेर सुधाताई दगडासारख्या बसल्या होत्या. आत त्यांचा एकुलता एक मुलगा रोहन मृत्यूशी झुंज देत होता. 2 दिवसांपूर्वी रोहनचा बाईकवरून भीषण अपघात झाला होता. त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. मेंदूमध्ये रक्तस्राव झाला होता. डॉक्टर देसाई बाहेर आले. त्यांनी मास्क खाली घेतला. त्यांचा चेहरा गंभीर होता. त्यांनी सुधाताईंना बाजूला घेतलं आणि निष्ठुर सत्य सांगितलं. ताई, आम्ही खूप प्रयत्न केले, पण रोहनच्या मेंदूने काम करणं थांबवलं आहे. तो ब्रेन डेड होण्याच्या मार्गावर आहे. व्हेंटिलेटरवर असल्यामुळे श्वास चालू आहे, पण आशा संपली आहे. तुम्ही नातेवाईकांना बोलावून घ्या. कदाचित 2-3 तास उरले आहेत. हे शब्द ऐकून कोणत्याही आईने हंबरडा फोडला असता. पण सुधाताई रडल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र आग होती. त्या डॉक्टरांना म्हणाल्या, डॉक्टर, तुमचं विज्ञान जिथे संपतं ना, तिथे माझ्या स्वामींची सत्ता सुरू होते. जोपर्यंत माझे स्वामी म्हणत नाहीत तोपर्यंत यमदूत सुद्धा माझ्या लेकाला नेऊ शकत नाही. डॉक्टरांनी हताशपणे मान हलवून निघून गेले. त्यांना वाटलं आईला धक्का बसलाय म्हणून ती असं बोलते. सुधाताईंनी बॅगेतून स्वामींची एक छोटी तसबीर काढली. थोडी अक्कलकोटाची विभूती काढली. त्यांनी ICUच्या काचेच्या खिडकीतून आत पाहिलं. रोहन निपचित पडला होता. फक्त मशीनचे आवाज येत होते, बीप बीप बीप. सुधाताईंनी तिथेच जमिनीवर बसून तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. 1 तास झाला, 2 तास झाले. सुधाताईंचा जप थांबला नाही. त्या एका वेगळ्याच तंद्रीत होत्या. रात्रीचे 3:30 वाजले, म्हणजेच ब्रह्ममुहूर्त. अचानक ICUच्या मधून सायरन वाजायला लागला. टी असं. मशीनची लाईन फ्लॅट झाली होती. रोहनचं हृदय थांबलं होतं. नर्सेस धावल्या. डॉक्टर देसाई धावत आत गेले. त्यांनी शॉक द्यायला सुरुवात केली. चार्ज क्लिअर शॉक. शरीर उडालं, पण हृदय मात्र काही सुरू झालं नाही. डॉक्टरांनी दुसऱ्यांदा शॉक दिला. काहीच हालचाल नाही. डॉक्टर देसाईंनी घड्याळाकडे पाहिलं आणि मान हलवली. टाईम ऑफ डेथ 3:45. त्यांनी नर्सला मशीन बंद करायला सांगितलं. सस्पेन्स आणि चमत्कार. इकडे बाहेर सुधाताईंना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांनी आतून हाक मारली. त्या धावत ICUच्या दरवाजाबाहेर गेल्या आणि त्यांनी नियम तोडून आत प्रवेश केला. डॉक्टर ओरडले, मावशी, बाहेर चला, तो गेला आहे. पण सुधाताईंनी ऐकलं नाही. त्या वाघिणीसारख्या बेडकडे धावल्या. त्यांनी आपल्या हातातील स्वामींची विभूती रोहनच्या कपाळावर आणि छातीवर लावली आणि त्यांच्या कानात जोरात ओरडल्या, रोहन, उठ, स्वामी आलेत बघ तुला न्यायला, उठ म्हणते ना. आणि त्या क्षणी डॉक्टर जे मशीन बंद करायला हात पुढे करत होते, त्या मशीनवर अचानक एक हिरवी लाईन वर खाली झाली. बीप. डॉक्टर दचकले. हे काय? पुन्हा आवाज आला. बीप बीप बीप. ज्या हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले होते ते अचानक सामान्य माणसासारखे चालू लागले. रोहनच्या हाताची बोटे हलली. त्याने एक जोरात श्वास घेतला. हुश. डॉक्टर देसाईंना घाम फुटला. ते थरथरत्या हाताने मॉनिटर चेक करू लागले. हे वैद्यकीय शास्त्रात अशक्य होतं. ब्रेन डेड झालेला माणूस आणि त्याचं हृदय 5 मिनिटं बंद होतं. तो अचानक जिवंत कसा झाला? सकाळी रोहनला शुद्ध आली. तो धोक्यातून पूर्णपणे बाहेर होता. डॉक्टर देसाई आपली ड्युटी संपवून केबिनमध्ये बसले होते.
ते अजूनही धक्क्यात होते. सुधाताई त्यांचे आभार मानायला गेल्या तेव्हा डॉक्टर देसाई जे बोलले ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. ते म्हणाले, सुधाताई, आभार माझे मानू नका. मी तर त्याला मृत घोषित केलं होतं. पण आज मी जे पाहिलं ते मी कोणाला सांगू शकत नाही. लोक मला वेडा म्हणतील. सुधाताई म्हणाल्या, काय पाहिलं तुम्ही? डॉक्टर म्हणाले, जेव्हा रोहनचं हृदय थांबलं होतं आणि मी मशीन बंद करायला गेलो तेव्हा मला एक सेकंदासाठी दिसलं की रोहनच्या बेडच्या मागे एक 10 फुटांचा धिप्पाड भगवे कपडे घातलेला माणूस उभा होता. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते. त्याने आपला हात रोहनच्या छातीवर ठेवला होता आणि दुसऱ्या हाताने यमदूताला रोखल्यासारखा इशारा करत होता. जेव्हा तुम्ही विभूती लावली तेव्हा ती आकृती हसली आणि गायब झाली आणि त्याच सेकंदाला रोहनचं हृदय सुरू झालं. डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी होतं. ते नास्तिक डॉक्टरसुद्धा ताईंच्या पाया पडले. ताई, तुमचं स्वामी रसायन काय आहे मला माहीत नाही, पण त्याने आज मृत्यूला हरवलं बरं का. त्या दिवशी हॉस्पिटलच्या बाहेर त्या खोलीत सिद्ध झालं की ICUमधील व्हेंटिलेटर माणसाचा श्वास चालू ठेवू शकतो, पण गेलेला श्वास परत आणण्याची ताकद फक्त स्वामीनामातच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जिथे विज्ञान थांबतं तिथून खरी स्वामीश्रद्धा सुरू होते. श्री स्वामी समर्थ.